सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ महोत्सव समितीतर्फे आज सर्व जातीय सर्व धर्मीय रॅलीचं आयोजन आज केले आहे। तर माझी सर्व बांधवांना भगिनींना विनंती आहे की सर्वांनी या रॅलीत येऊन एक वेगळा संदेश, एक सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जावा अशी मी सर्व संभाजीनगर वासियांना विनंती करते। बोला। आपण कॅम्ब्रिज चौक असं छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणतो, पण आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ चौक म्हणून आपण ओळखला जातोय। हा चौक राष्ट्रमाता जिजाऊ चौक प्रवेशद्वार या नावाने ओळखला जातोय। यासाठी आम्ही अभिवादन रॅलीचं आयोजन या क्रांती चौकापासून केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मावळ्यांना गर्वाने असं छत्रपती राष्ट्रमाता जिजाऊ चौक असं गर्वाने म्हणणार मावळे, या उद्देशाने आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। जय जिजाऊ। या ठिकाणी आज सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। अवघ्या काही वेळामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समितीतर्फे आपण या ठिकाणी वाहन रॅली आयोजित करत असतो। अवघ्या काही क्षणामध्ये आम्ही या वाहन रॅलीला या ठिकाणाहून सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम शहाजीराजे भोसले महाराजांना वेरूळ येथे अभिवादन करून आमची मशाल या ठिकाणी आलेली आहे आणि मशाल घेऊन आम्ही आताच महाराजांना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरची पवित्र भूमी या ठिकाणी महाराजांना अभिवादन केलं क्रांती चौक येथे। आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये या महाविराट सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन ही रॅली आम्ही या ठिकाणाहून काढत आहोत। थोड्याच वेळात ही रॅली या ठिकाणाहून निघाल्यानंतर या क्रांती चौक ते छत्रपती संभाजीनगरचं आता जो राष्ट्रमाता जिजाऊ चौक झालेला आहे, ज्या ठिकाणी आपण आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या मार्फत 5 करोडची कमान आणि त्या चौकाचा विकास करत आहोत, त्या ठिकाणी आपली रॅली पोहोचणार आहे। माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आम्ही या रॅलीमध्ये एक छोटीशी सुरुवात या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे करत आहोत। तुम्ही देखील आमच्या या सर्व समाज बांधवांनी या रॅलीमध्ये येऊन आम्हा सर्व समाज बांधवांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या या महाविराट रॅलीमध्ये जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करावं अशी मी विनंती करतो। आणि या समितीचा कार्याध्यक्ष नात्याने राजू तिटे पाटील या ठिकाणी आपल्या सर्वांना आल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।